नगरोत्थान योजनेतून कोल्हापूर शहरात 100 कोटी रुपयांच्या निधीतील रस्त्यांची कामं सुरू आहेत. पण पहिल्याच पावसात यामधील अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेत. रस्त्यांच्या या निकृष्ट कामाकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीनं शाहू मैदान इथं डिफेंडर या आलिशान गाडीची प्रतिकृती उभा करून अनोखं आंदोलन केलं. या प्रतिकृती फलकावरील 100 कोटींच्या रस्त्यावर एक डिफेंडरच चालू शकते हा उपहासात्मक मजकूर लोकांचं लक्ष वेधून घेत होता. मुदत उलटून गेली तरी अद्याप 100 कोटी रुपयांच्या निधीतील रस्त्यांची कामं पूर्ण झालेली नाहीत. या कामासाठी एव्हरेस्ट कन्स्ट्रक्शन यांची ठेकेदार म्हणून तर संदीप गुरव अँड असोसिएट यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. योग्य मटेरियल वापरणं, रस्त्यांची मापं घेणं, डिझाईनप्रमाणे काम करून घेणं, दर्जा राखण्यासाठी आवश्यक त्या चाचण्या करण्यासाठी समन्वय साधणं या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत. परंतु त्यामध्येही कसूर झाली आहे. यांच्यावर प्रशासक कारवाई करणार का असा सवाल यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला. रस्त्यांची कामं सुमार दर्जाची होऊन देखील तब्बल 22 कोटींचं बिल अदा करणाऱ्या अधिकाऱ्यांचे ठेकेदारांशी साटेलोटे असल्याचा आरोप आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केलाय. नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचं रस्ते कसे दर्जेदार होतील हे बघणं काम आहे, पण ते स्वतः आलिशान गाड्यांमधून फिरतात. त्यामुळं खराब रस्त्यांमुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि सामान्य कोल्हापूरकरांचे होणारे हाल त्यांना समजत नाहीत, अशी टीका देसाईंनी केली आहे. मोठा गाजावाजा करत नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून 100 कोटी आणले असं लॉलीपॉप कोल्हापूरकरांना लोकप्रतिनिधींनी दाखवलं. या 100 कोटी रस्त्यांचं नेमकं काय झालंय हाच मोठा प्रश्न कोल्हापूरच्या नागरिकांना पडलाय. आज आपण हा रस्ता बघितला, दसरा चौक ते संभाजीनगरपर्यंतचा 10.25 कोटीचा आहे आणि 10.25 कोटीचा रस्ता केला आणि पहिल्या पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये गुडघाभर खड्डे पडलेले आहे. खास करून आज आम्ही हे प्रतिकात्मक डिफेंडरची गाडी इथं आणलेली आहे. सर्वसामान्य लोकांची रिक्षा, टू व्हीलर या रस्त्यावरनं जाण्यामध्ये अजिबात त्यांना स्वास्थ्य वाटत नाही. मणक्याचे प्रॉब्लेम आहेत, पाठीचे प्रॉब्लेम आहेत, मानेचे प्रॉब्लेम तयार झालेले आहेत. या रस्त्यांवर फक्त डिफेंडरच चालू शकते, जी लोकप्रतिनिधींकडे हौशेने घेतली जाते, टक्केवारीतनं विकत घेतली जाते. हे प्रतिकात्मक आंदोलन श्रीकांत शिंदेंसमोर आपण पोचवावं ही मीडियाच्या माध्यमातून मी विनंती करतो. या आंदोलनात आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतीफ, दुष्यंत माने, उषा वडर, विजय हेगडे, राकेश गायकवाड, संजय नलवडे, उमेश वडर, लखन काझी, रणजित पाटील, स्वप्नील काळे, बबन भालेराव आदींनी सहभाग घेतला.